Start today lecturing free damped motion. We know which is the exam in the effect of the resistance of the medium upon the mass of the spring. अजून करायचं आहे नो एक्सटर्नल फोर्स ॲक्ट इन द मास. दिस वी हॅव काय म्हटलं कॉल्ड फ्री डॅम्पेड मोशन. जे एक्सटर्नल नॉट एक्सटर्नल फोर्स म्हणजे ज्याला ॲक्ट मासला एक्सटर्नल फोर्स लागत नाही त्याला काय म्हणतात डॅम्प मोशन. हेन्स द सेटिंग इन एफ ऑफ टी इज इक्वल्स टू 0. सपोज जर आपल्याला जर आपण म्हटलं याला मास ऑफ डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर प्लस ए डी एक्स अपॉन डी टी प्लस के एक्स इज इक्वल्स टू 0 दिला. अँड काय म्हटलं ए ग्रेटर दॅन 0 अँड के ग्रेटर दॅन 0 म्हणजे काय म्हणणार याच्यावर आपण काय म्हटलं डी स्क्वेअर प्लस 2b डी प्लस म्यू स्क्वेअर एक्स इज इक्वल्स टू 0. इक्वेशन नंबर फर्स्ट दिला. वेअर काय म्हणणार डी इज इक्वल्स टू डी अपॉन डी टी. डी इज इक्वल्स टू डी अपॉन डी टी केल्यानंतर काय येणार आहे ट्वाईस बी. अँड डीची व्हॅल्यू आपण डी अपॉन डी टी टाकलं आहे. ट्वाईस बीची व्हॅल्यू जी टाकली ती ए अपॉन एम. अँड म्यू स्क्वेअरची जी व्हॅल्यू आहे ते के अपॉन एम. याला इक्वेशन नंबर सेकंड दिला. ऑब्झर्व काय सपोज आपण काय म्हटलं सिन्स द पोझिशन बी इज ऑल्सो पॉझिटिव्ह इझिली इक्वेशन 1. बीचं जे आहे ते काय पॉझिटिव्हली इक्वेशन आहे. देन आपण काय म्हटलं नंतर इक्वेशन नंबर 1 2 वरून आपण ज्या व्हॅल्यू पुट केल्या त्यात डी स्क्वेअर प्लस 2b डी प्लस म्यू स्क्वेअर इज इक्वल्स टू 0. हे काय गिवन दिलेलं आहे आपल्याला. गिवन दिल्यानंतर आपण काय केलं डी इज इक्वल्स टू काय केलं ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेटमध्ये मायनस 2b जी आपल्याला व्हॅल्यू दिली होती त्यानुसार डीला बाहेर इथलं डीचं कॉमन काढल्यानंतर प्लस 4b स्क्वेअर मायनस 4 म्यू स्क्वेअर हाफ ऑफ इंटू याला डिवाइडला 2. नंतर काय केलं 2 ने जर डिवाइड केलं तर 2 पण कॅन्सल होणार 4 कॅन्सल 2 2 जा 4. देन नंतर इथे पण म्हणजे आपल्याला जर व्हॅल्यू काय मिळणार इक्वेशन नंबर 3 काय मिळणार आहे मायनस बी प्लस मायनस बी स्क्वेअर मायनस म्यू स्क्वेअर रेज टू पॉवर हाफ. इक्वेशन नंबर 3 देअर डिफरन्स केसेस ऑफ द काय म्हटलं आपण डिपेंडिंग अपॉन काय केलेलं आहे नॅचरल ऑफ द दिस रूट्स वेन टर्निंग द डिपेंड्स अपॉन इन द सिन्स म्हणजे बी स्क्वेअर मायनस म्यू स्क्वेअर. सिन्स सोल्युशन काय म्हटलं फर्स्ट कंडिशन वरून काय केलेलं आहे फॅक्टर इन द ई रेज टू पॉवर मायनस बी टी अँड बी ग्रेटर दॅन इज इक्वल्स टू 0 greater than 0 then displacement of mass becomes काय केलेलं आहे ओव्हरऑल लॉंग पिरियड टाइम नुसार आपण काय केलेलं आहे तर त्यावरून फर्स्ट कंडिशन काय घेतलेली आहे केस ऑफ फर्स्ट मोशन ऑफ द ओव्हर डॅम्पेड सिस्टीम मध्ये जर आपण काय केलं हिअर वी द कन्सिडर द केस इन विच बी स्क्वेअर मायनस म्यू स्क्वेअर ग्रेटर दॅन 0 जे बी स्क्वेअर अँड मायनस म्यू स्क्वेअर दिलेलं आहे ग्रेटर दॅन ऑफ 0 घेतलं. अँड इन द सिच्युएशन ऑफ द सिस्टम इन द सेट टू बी ओव्हर डॅम्पेड बिकम्स द डॅम्पिंग इफेक्टिव्ह कोइफिशियंट जर घेतलं कोइफिशियंट ऑफ ए घेतला इज लार्ज वेन द कम्पेअर टू द स्प्रिंग कॉन्स्टंट के. केला काय केलं कॉन्स्टंट के नंतर कॉन्स्टंट ठेवल्यानंतर आपण द कोऑर्डिनेट सोल्युशन ऑफ फर्स्ट वरून काय म्हणणार आहे कॉन्स्टंट ऑफ के ठेवलं एक्स ऑफ टी इज इक्वल्स टू ई रेज टू पॉवर मायनस लॅम्बडा टी ब्रॅकेटमध्ये C1 ई रेज टू पॉवर टी बी स्क्वेअर मायनस म्यू स्क्वेअर रेज टू पॉवर हाफ प्लस C2 ई रेज टू पॉवर मायनस टी बी स्क्वेअर मायनस म्यू स्क्वेअर हाफ. इक्वेशन नंबर 4 देईल.
विच मग ते काय आता हे 4th नंबर इक्वेशन आपल्याला कशा इक्वेशन नंबर 1 कोइफिशियंट घेतलेले आहे. नंतर देन आपण काय म्हटलेलं आहे, शो द ग्राफ ऑफ एक्स ऑफ टी जे आहे हिअर C1 अँड C2 जे आर्बिट्ररी कॉन्स्टंट, जे C1 अँड C2 जे दिलेले आहे इक्वेशनमध्ये, इक्वेशन नंबर 3 मध्ये C1 अँड C2 जे दिलेले आहे ते काय म्हटलं आपण, आर्बिट्ररी कॉन्स्टंट. हे झालं फर्स्ट कंडिशन. सेकंड केसमध्ये काय म्हटलं, मोशन ऑफ द क्रिटिकली डॅम्पेड सिस्टम मध्ये जर आपण म्हटलं हिअर द कन्सिडर विथ द केस इन म्यू स्क्वेअर बी स्क्वेअर मायनस म्यू स्क्वेअर इज इक्वल्स टू 0. इथे काय होतं, फर्स्ट केसेसमध्ये बी स्क्वेअर मायनस म्यू स्क्वेअर ग्रेटर दॅन 0. इथे आहे बी स्क्वेअर मायनस म्यू स्क्वेअर इज इक्वल्स टू 0. In this situation, in the system said to be the critically damped system because slide in the decreasing in the damped force, result जे आहे ते काय म्हटलं आपण, मोशन इन बी स्क्वेअर मायनस म्यू स्क्वेअर इज इक्वल्स टू 0. अँड थर्ड काय म्हटलं, डी इज इक्वल्स टू मायनस बी and minus b. The corresponding solution जे आहे, corresponding solution of 1 is x of t is equals to e raised to power minus bt c1 plus c2 t and c1 c2 जे आहे being the arbitrary constant ची व्हॅल्यू आहे त्याला. पण या इक्वेशन जे मिळालं, x of t चे जे इक्वेशन मिळालेलं आहे, x of t चं इक्वेशन जे मिळालं ते e raised to power minus bt and c1 c2 t मिळालेलं आहे. याला काय म्हटलं आपण, इक्वेशन नंबर 5. याला इक्वेशन नंबर 5 दिल्यानंतर आता काय येणार आहे, हे आर्बिट्ररी कॉन्स्टंटचे इक्वेशन मिळालं होतं सेकंड केसमध्ये. अँड थर्ड केसेसमध्ये काय म्हटलेलं आहे, मोशन ऑफ द अंडर डिपेंड इन द सिस्टम. म्हणजे आता काय येणार आहे, त्याच्या आधीची कंडिशन, फर्स्ट कंडिशन केसमध्ये काय होतं, बी स्क्वेअर मायनस म्यू स्क्वेअर ग्रेटर दॅन 0 होतं. सेकंड केसेसमध्ये काय होतं, बी स्क्वेअर मायनस म्यू इज इक्वल्स टू 0. आणि आताच्या थर्ड केसेसमध्ये आहे बी स्क्वेअर मायनस म्यू स्क्वेअर लेस दॅन ऑर 0. म्हणजे जी केस आहे ते लेस दॅन ऑर इक्वल 0चे. सो दॅट काय करायचं आहे, सो दॅट आपण काय म्हटलेलं आहे, म्यू स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ग्रेटर दॅन 0. कशावरून येणार, 3 वरून. वी हॅव काय म्हटलं आपण, डी इज इक्वल्स टू मायनस बी प्लस मायनस म्यू स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर रेस टू पॉवर हाफ. अँड डी इज इक्वल्स टू काय येणार आहे, मायनस बी प्लस मायनस म्यू मायनस बी स्क्वेअर हाफ. वेअर आय इज काय घेतलेला, आय जी व्हॅल्यू घेतली ती अंडररूट मध्ये -1. म्हणजे जी व्हॅल्यू आहे ती काय येणार आहे, अंडररूट मध्ये -1. म्हणजे इथे जी व्हॅल्यू आहे ती आयची घेतली आणि -1 रूट लावला. मग काय म्हटलं आपण, दिस सिच्युएशन इन द सिस्टम इन सेट अंडर डिपेंड इन द बिकम्स इज द डॅम्पिंग कोइफिशियंट जो आहे तो स्मॉल कोप्लेनर इन द स्प्राइंग इन कॉन्स्टंट के. जो कोइफिशियंट आहे तो काय केला, कॉन्स्टंट के. द करस्पॉन्डिंग सोल्युशन ऑफ 1 वरून त्याचं करस्पॉन्डिंग सोल्युशन अँड एक्स ऑफ टी, जसं आपल्याला 4th नंबरचं इक्वेशन मिळालं तसं एफ ऑफ एक्स ऑफ टी इज इक्वल्स टू ई रेज टू पॉवर मायनस बी टी c1 cos t म्यू स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर रेज टू पॉवर हाफ प्लस c2 sin t म्यू स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर रेज टू पॉवर हाफ. याला इक्वेशन नंबर 6 दिलं. अँड देन मोशन काय म्हटलं, डिस्ट्रीब्यूट बाय द इक्वेशन नंबर 6 इज द काय केलेलं आपण, बट बिकम्स टू द कोइफिशियंट काय घेतलं, ई रेज टू पॉवर मायनस बी टी. द प्लेस व्हेरिएबल काय घेतलं, 0 अँड टी टू इन्फिनिटी. जे काय आलेलं आपल्याला, आपण 3 केसेस प्रूफ केलेले आहे याच्या. आता नेक्स्ट त्यावरून एक्झाम्पल आहे. फर्स्ट एक्झाम्पल काय म्हणते, इन 8 pound ऑफ द वेट स्ट्रेचड इन द स्प्रिंग 2 feet
अजून दॅट काय करायचं, डॅम्पिंग इन द फोर्स न्यूमरिकली इक्वल टू द 2 टाइम्स अँड इन्स्टंटली वेकोस. म्हणजे आपण काय केलेलं आहे, द सिस्टीम डिटरमाइंड द इक्वेशन ऑफ द मोशन इन द वेट इन द रिलाइज फ्रॉम द इक्विलिब्रियम पोझिशन विथ द अपवर्ड velocity of the 3ft upon second. काय येणार आहे सोल्युशन मध्ये, काय म्हटलं, युजिंग हुक्स लॉ. जो आपण मागच्या नेक्स्ट प्रिव्हियस लेक्चर मध्ये बघितला होता हुक्स लॉ, त्यावरून काय ना हुक्स लॉ वी हॅव 8 इज इक्वल्स टू काय ना के इंटू 2. सो दॅट काय केलं, केची जी व्हॅल्यू घेतली पण ते काय घेतली 4. मग युजिंग अगेन काय केलं, डब्ल्यू इज इक्वल्स टू म्हणजे वेट इज इक्वल्स टू मास इज इक्वल्स टू काय घेतलं 8 इंटू के इंटू जी व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 32. तर वेटनुसार मग काय केलं, त्याचं मल्टिप्लिकेशन याला 2 ने डिवाइड 4 एमला बाहेर आणलं, एमला आणल्यानंतर 1 8 ने 32 अपॉन 8 केलं, सॉरी 8 ला डिवाइडला 32 मग काय येणार 32 एमची जी व्हॅल्यू मिळणार आहे ती काय येणार आहे 1/4 येणार. मग काय ऑल्सो हिअर डॅम्पिंग फॅक्टर काय केलेलं आहे 2. युजिंग द ऑल्सो फॅक्ट बेसिक डिफरन्शियल इक्वेशन व्हेरिएशन्स इन द गिवन मास. गिवन मास मध्ये स्प्रिंग इन डॅम्पेड मोशन मध्ये काय केलेलं आहे, एम ऑफ डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर प्लस ए डी एक्स अपॉन डी टी प्लस के ऑफ एक्स इज इक्वल्स टू 0. रिड्यूस काय केलं, ज्यात आपल्याला जी इक्वेशन मिळाली होती ही कशाची इक्वेशन व्हॅल्यू मिळाली होती, एमची व्हॅल्यू मिळाली होती 1/4. एमच्या ठिकाणी 1/4 व्हॅल्यू पुट केली, मल्टिप्लायला जे इक्वेशन दिलेलं आहे डी स्क्वेअर अपॉन डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर प्लस जी व्हॅल्यू एची जी व्हॅल्यू दिलेली आहे एची व्हॅल्यू आपण ट्वाइस एक्स घेतली, नंतर डी एक्स अपॉन डी टी प्लस केची व्हॅल्यू आपल्याजवळ 4 होती, केची व्हॅल्यू पुट केली 4 आणि एक्स जो आहे तो ॲज इट इज ठेवला, म्हणजे 4x इज इक्वल्स टू काय येणार आहे 4x इज इक्वल्स टू 0. देन नंतर काय केलं, डी स्क्वेअर प्लस 8d प्लस 16x म्हणजे 4 ने डिवाइड करत, वेअर डी इज इक्वल्स टू काय केलेलं आहे, डी ची जी व्हॅल्यू आहे ते आपण डी अपॉन डी टी ठेवली इक्वेशन नंबर 1. अँड देन इनिशियल कंडिशन अर्ध काय केलं, एक्स ऑफ 0 इज इक्वल्स टू 0 अँड एक्स डॅश ऑफ 0 ची जे व्हॅल्यू घेतली ते इक्वेशन -3 इक्वेशन नंबर 2 म्हटलं. अँड एक्झिक्युटिव्ह इक्वेशन काय केलेलं आहे आपण डी स्क्वेअर प्लस 8d प्लस 16 इज इक्वल्स टू 0 अँड ऑर काय म्हटलेलं आहे याला, जर आता आपण कॉमन जर काढतो म्हणजे याचे फॅक्टर्स काढून जर करतो, फॅक्टर्स काढल्यानंतर काय होणार आहे डी प्लस 4 स्क्वेअर म्हणजे आपल्याला स्क्वेअरमध्ये व्हॅल्यू मिळणार. जर याचं जसं आपण तो यावरून हे कशी व्हॅल्यू आली, तर आपल्याजवळ जो फॉर्म्युला असते ए प्लस बी स्क्वेअर त्याचं होल स्क्वेअरचा ए स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेअर, या फॉर्म्युल्यावरून या इक्वेशनवरून ही व्हॅल्यू मिळाली. सो दॅट काय करायचं आहे, डी ची जी व्हॅल्यू आहे ते -4 केली, हेन्स द सिस्टम ऑफ द क्रिटिकली डॅम्पेड. हेन्स काय म्हटलेलं आहे, वी हॅव एक्स ऑफ टी इज इक्वल्स टू C1 प्लस C2 t e रेस टू पॉवर -4t अँड C1 C2 काय म्हटलं आर्बिट्ररी काय आहे कॉन्स्टंट, इक्वेशन नंबर 3. अँड डिफरन्शिएटिंग काय केलेलं इक्वेशन नंबर 3 ला डिफरन्शिएट केलं. डिफरन्शिएट केल्यानंतर काय येणार आहे, आता डेरिव्हेटिव्ह जर घेतलं आपण पहिले त्याला सेपरेटली काय करणार आहे, ई रेस टू याचं जर डेरिव्हेटिव्ह घेतलं डिफरन्शिएट केल्यानंतर काय येणार एक्स डॅश ऑफ t is equals to C2 e raised to power -4t and 4 ब्रॅकेट मध्ये C1 C2 t e raised to power
minus 4t. Equation number 4. Then applying the limit condition 2, 3, 4, we find that काय केलेलं आहे, c is equals to 0 घेतलं, c2 is equals to -3 घेतला, and hence the form of 3 मध्ये पुट केली. 3 मध्ये काय केलेलं आहे, आता x of t is equals to c1 काय घेतलेलं आहे, आपण 0 घेतलेला आहे, म्हणजे 0 येणार. c2 काय घेतलेला आहे, -3, आणि t ॲज इट इज येणार. हा जो e रेज टू पॉवर आहे -4t तो ॲज इट इज आहे. म्हणजे आपल्याला काय म्हणणार, इक्वेशन नंबर 3 मध्ये आपण c ची व्हॅल्यू 0 अँड c2 ची व्हॅल्यू -3 पुट केल्यानंतर आपल्याला इक्वेशन मिळालेलं आहे 5. इक्वेशन काय आहे, x of t is equals to -3t e raised to power -4t. इक्वेशन नंबर 5. फ्रॉम 5 वरून काय मिळणार, आता आपल्याला याला जर आपण पुन्हा डिफरन्शिएट केल्यानंतर x dash of t is equals to -3 e raised to power -4t, and काय येणार आहे 1 - 4t. जसं डेरिव्हेटिव्ह घेतले नंतर काय शो दॅट काय करायचं आहे, x dash of t is equals to काय दाखवायचं आहे 0. मग x dash of t is equals to 0 दाखवला, t is equals to 1/4 घेतला. द करस्पॉन्डिंग आता जसं आपण t ची व्हॅल्यू 1/4 टाकली, t ची व्हॅल्यू 1/4, x ॲज इट इज राहणार, t च्या ठिकाणी 1/4 घेतला, -3 ॲज इट इज राहणार, t च्या ठिकाणी 1/4 घेतला, मल्टिप्लायला e रेज टू पॉवर काय नाही, आता पाहिजे e रेज टू पॉवर -4t दिलेलं आहे, तर याचं काय नाही, e रेज टू पॉवर -4 ॲज इट इज राहणार, मल्टिप्लायला 1/4 जाणार, इथे कट होणार, म्हणजे इथे काय राहते -1, 4 कट झाल्यानंतर हा मायनस आणि -1 राहणार, आणि याचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला व्हॅल्यू काय मिळत आहे, -0.276. म्हणजे आपण काय, म्हणजे आपल्याला काय केलं, x of 1/4 ची व्हॅल्यू काय मिळाली, -0.276. म्हणजे याच्यावरून वी इंटरसेक्ट इन द व्हॅल्यू ऑफ द मीन दॅट वेट काय मिळालेलं, जे वेट मिळालेलं आहे मॅक्झिमम हाईटचं वेट काय मिळालेलं 0.276.